हॅलो स्टुडंट्स, याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि लेंथ ऑफ बेल्ट त्यासाठी डेरिवेशन पाहिलं. त्यानंतर क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि लेंथ ऑफ बेल्ट त्यासाठी एक डेरिवेशन पाहिलं. त्यानंतर आपण स्लिप ऑफ बेल्ट त्यासाठी एक डेरिवेशन पाहिलं. आता आपण बेल्ट ड्राईव्हमध्ये पुढं डिफरंट टाईपचे टेन्शन्स बेल्टवर असतात. आता आपण बघितलं, ज्यावेळेस असा बेल्ट ड्राईव्ह आहे, असा बेल्ट ड्राईव्ह ओपन बेल्ट ड्राईव्ह मी इथं ड्रॉ करतो. तर सपोज हा बेल्ट ड्राईव्ह असा क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रोटेट होत आहेत दोन पुली. ओके, अशा पद्धतीचा बेल्ट ड्राईव्ह ही जर ड्रायव्हर पुली असेल, ड्रायव्हर पुली असते आणि ही ड्रिव्हन पुली, एवढं आपल्याला माहित आहे, ही असते ड्रिव्हन पुली. ओके, अशा पद्धतीचा बेल्ट ड्राईव्ह आपल्याला माहित आहे. तर बेल्ट ड्राईव्हमध्ये हा बेल्ट जो आहे तो कंटिन्युअस टेन्शनमध्ये असतो. कंटिन्युअस हा बेल्ट काय टेन्शनमध्ये असतो. टेन्शन म्हणजे काय, तर ही टाईट साईड असते, म्हणजे ही जी ड्रायव्हर पुली आहे ती बेल्टला इकडून पुल करत असते. बेल्टला इकडून पुल केल्यामुळं या बेल्टमध्ये काहीतरी टेन्शन, म्हणजे काहीतरी टेन्शन किंवा फोर्स काहीतरी या बेल्टवर ऍक्ट होतो. ओके, तसंच ही जी पुली आहे ती बेल्टला इकडं डिलिव्हर करत असते, म्हणजे इकडं सुद्धा काहीतरी बेल्टमध्ये टेन्शन असणार आहे. आणि बेल्टमध्ये जर टेन्शन असेल तरच तो बेल्ट या पुलीवर फिट बसेल आणि तरच फ्रिक्शनल ग्रिप आपल्याला मिळणार. म्हणजे तसंच आता हे दोन्ही पुलीज आहेत त्या रोटेटिंग आहेत आणि त्या रोटेटिंग असल्यामुळं सेंट्रीफ्युगल फोर्स हा तिथं ऍक्ट होणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्समुळे त्या सेंट्रीफ्युगल टेन्शन बेल्टवर ऍक्ट होणार. तर असे डिफरंट टाईपचे टेन्शन्स बेल्टवर ऍक्ट होत असतात. तर ते कोणत्या कोणत्या टाईपचे टेन्शन्स आहेत आणि त्यासाठी काही फॉर्म्युले आहेत का ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला सगळी टेन्शन्स जे आहेत बेल्ट ड्राईव्हमध्ये कोणते कोणते टेन्शन्स असतात आणि त्याचे फॉर्म्युले सगळे या एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मिळून जाते. तर मी पहिलं टेन्शन घेतो. आता ही कोणती साईड असते, टाईट साईड. ओके, ही साईड असते टाईट साईड आणि ही साईड कोणती असते, स्लॅक साईड. स्लॅक साईड कशी, तर जिकडून ही पुली बेल्टला जिकडून पुल करते म्हणजे ओढते तिकडं असते टाईट साईड आणि जिकडे डिलिव्हर करते तिकडं असते स्लॅक साईड. मग या टाईट साईडवर जे टेन्शन आहे पुल केल्यामुळं, टाईट साईडवर जे टेन्शन आहे बेल्टमध्ये त्याला म्हणायचं टेन्शन इन किंवा टेन्शन ऑन टाईट साईड किंवा टेन्शन इन टाईट साईड, टेन्शन ऑन टाईट साईड. तर पहिलं टेन्शन आहे टेन्शन ऑन टाईट साईड, टेन्शन ऑन टाईट साईड. आता हे टेन्शन कसं असतं, मॅक्झिमम, बरोबर. हे टेन्शन मॅक्झिमम असणार आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर इकडं स्लॅक साईड आहे म्हणजे इथं टेन्शन कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि टाईट साईडवर टेन्शन कसं असणार आहे, जास्त असणार. म्हणजे हे टेन्शन कसं असतं, मॅक्झिमम. दोन्हीमधलं हे मॅक्झिमम असतं. ऍक्च्युअली मॅक्झिमम टेन्शन ही वेगळी अजून टर्म आहे. मॅक्झिमम टेन्शन काय असणार आहे ते वेगळं असणार आहे, ते आपण पुढे बघणार आहे काय असणार आहे. ओके, पण इथं या दोन्हीमधलं मॅक्झिमम कोण आहे, टाईट साईडला असलेलं टेन्शन. आणि ते दाखवतात कशानं, T1 नोटेशननं दाखवतात. आणि युनिट काय असणार आहे टेन्शनचं, न्यूटन, कारण तो फोर्सच आहे. टेन्शन म्हणजे एक फोर्सच आहे, तर त्याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. ओके, आता स्लॅक साईडवरचं जे टेन्शन आहे त्याला काय म्हणायचं, टेन्शन ऑन स्लॅक साईड, टेन्शन ऑन स्लॅक साईड, टेन्शन ऑन स्लॅक साईड. आता स्लॅक साईडवरचं जे टेन्शन असणार आहे ते कसं असणार आहे, मिनिमम असणार आहे, मिनिमम.
आणि ते दाखवतात कशानं नोटेशन T2 आणि त्याचं युनिट काय असणार आहे न्यूटन. T2 या नोटेशननं दाखवायचं आणि युनिट काय असणार आहे न्यूटन. आता आपल्याला कॅल्क्युलेशन्समध्ये या दोघांचा रेशो लागतो. ओके, तर रेशोचं ते खूप मोठं डेरिवेशन आहे, ते मी इथं आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी नाही घेऊ शकत. तर फक्त रेशोचा जो फॉर्म्युला आहे, टेन्शन रेशोचा फॉर्म्युला, तो आपल्याला कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला नेहमी लागतो. तर तो रेशो काय आहे ते डायरेक्ट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. तर ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी तो रेशो वेगळा आहे आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी तो रेशो किंवा व्ही बेल्ट ड्राईव्ह, फ्लॅट बेल्ट ड्राईव्हसाठी तो रेशो वेगळा आहे आणि व्ही बेल्ट ड्राईव्ह त्याच्यासाठी रेशो वेगळा आहे. ओके, तर फ्लॅट बेल्ट ड्राईव्हसाठी टेन्शन रेशो काय आहे ते आपण बघूया. तर रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन्स, या T1 आणि T2लाच काय म्हणायचं ड्रायव्हिंग टेन्शन्स, म्हणजे ड्राईव्ह करण्यासाठी हे टेन्शन लागतात आपल्याला, तर त्याला काय म्हणायचं ड्रायव्हिंग टेन्शन्स. ओके, तर त्यांचा रेशो बघा आता, रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन्स फॉर फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह. जर बेल्ट फ्लॅट असेल म्हणजे त्याला विड्थ, थिकनेस आणि लेंथ एवढा असेल, तर फ्लॅट बेल्टसाठी टेन्शन रेशो काय आहे तर T1 डिवायडेड बाय T2. टेन्शन रेशो म्हणजे टेन्शनचा रेशो T1 डिवायडेड बाय T2. तर T1 म्हणजे काय टेन्शन ऑन टाईट साईड, मी तर लिहितो. तर रेशो काय आधी बघा e⁻μθ. T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e⁻μθ. आता हे डेरिवेशन करून, खूप मोठे डेरिवेशन आहे ते करून हा फॉर्म्युला लास्टला आले. आपल्याला हा फॉर्म्युला फक्त कॅल्क्युलेशन्स करत असताना लागतो, म्हणून फक्त मी हा फॉर्म्युला घेतोय. तर T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e⁻μθ. आता याच्यामध्ये T1 काय आहे टेन्शन ऑन टाईट साईड. T1 आहे टेन्शन ऑन टाईट साईड, ते असणार आहे न्यूटन मध्ये. ओके, T2 म्हणजे काय आहे टेन्शन ऑन स्लॅक साईड, त्याचं युनिट पण काय असणार आहे न्यूटन. त्यानंतर E आपल्याला माहित आहे मॅथमॅटिक्स मधला e⁻x e वगैरे ते माहित आहे आपल्याला. कॅल्सीमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू असते e⁻, मग e⁻, जी काही व्हॅल्यू असेल ती तिथं टाकायची. ओके, मग e⁻चे ते आन्सर आपल्याला मिळतं. ओके, तर त्यातलं म्यू काय आहे, म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, त्याला युनिट नसतं. ओके, थिटा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि तो कोणाचा घ्यायचा स्मॉल पुलीचा, ड्रायव्हरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याचं युनिट काय असणार आहे रॅडियन. डिग्रीमध्ये घ्यायचं नाही आहे असं. डिग्रीमध्ये जर घेतलं इथं आहे असं, सपोज 80 डिग्री दिले आणि ते आहे असं घेतलं तर चुकणार आहे तुमचं. त्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामध्ये पाहिजे रॅडियनमध्ये. थिटाचं डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आणि मग इथं ती व्हॅल्यू टाकायची. आता डिग्रीचं रॅडियन कसं करायचं, सपोज थिटा डिग्रीमध्ये दिलाय तर त्याचं रॅडियनमध्ये कसं करायचं तर π/180 इंटू डिग्रीमधला थिटा, हे रॅडियनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, डिग्रीचं रॅडियन जर करायचं असेल तर असं π/180 त्या अँगलला मल्टिप्लाय करायचं, मग आपलं आन्सर रॅडियनमध्ये होतं आणि ते इथं टाकायचं. ओके, अशा पद्धतीने रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन्स फॉर फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह हा असा आहे T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e⁻μθ. तसंच रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन्स फॉर व्ही बेल्ट ड्राईव्ह हा वेगळा आहे. व्ही बेल्ट ड्राईव्हसाठी काय बघा, व्ही बेल्ट जर असेल, व्ही शेपचा बेल्ट जर असेल म्हणजे ट्रॅपेझॉइडल शेपचा बेल्ट, तर त्यासाठी रेशो कसा आहे तो बघा. फॉर व्ही बेल्ट ड्राईव्ह टेन्शन रेशो स्लॅक साईड आणि टाईट साईड आणि स्लॅक साईडवरचा टेन्शन रेशो T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e⁻μθ डिवायडेड बाय साइन बीटा. ओके, तर अशा पद्धतीचा व्ही बेल्टसाठी टेन्शन रेशो आहे. तर T1 T2 तेच असणार आहे. T1 म्हणजे काय टेन्शन ऑन टाईट साईड, T1
टेन्शन ऑन टाईट साइड. चेंज काय झालं फक्त बघा. T2 म्हणजे काय आहे, टेन्शन ऑन स्लॅक साइड. टेन्शन ऑन स्लॅक साइड. त्यानंतर ई रेस्ट आपल्याला माहित आहे. त्यानंतर म्यू काय आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्यानंतर थिटा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तो कोणाचा घ्यायचा, ड्रायव्हर पुलीचा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रेडियन मध्ये. ओके. आणि हे जे साइन बीटा, त्यातलं बीटा जे आहे बीटा, तो काय आहे बीटा. बीटा म्हणजे हाफ अँगल म्हणजे सेमी अँगल ऑफ ग्रू. बीटा म्हणजे काय आहे, सेमी अँगल ऑफ ग्रू. सेमी अँगल ऑफ ग्रू. आता ग्रू कोणता, तर व्ही बेल्टसाठी आपल्याला माहित आहे पुलीचा शेप कसा असतो, असा ग्रू शेप असतो. ओके. आणि मग यामध्ये हा बेल्ट असतो. हा बेल्ट यामध्ये असतो आणि पुलीचा शेप कसा असतो, असा ग्रू शेप. ओके. ग्रुप केलेला असतो. तर सेमी अँगल ऑफ ग्रू म्हणजे काय, तर हा पूर्ण काय असणार आहे, हा पूर्ण ग्रूचा अँगल. हा पूर्ण काय असणार आहे, ग्रूचा टोटल अँगल. आणि सेमी म्हणजे काय, त्याचा हाफ. ओके. त्याचा हाफ अँगल. हा जो हाफ अँगल आहे तो आहे बीटा. सेमी अँगल ऑफ ग्रू तो हा बीटा. हा टोटल अँगल किती असतो, 2 बीटा. त्याचा हाफ घेतला तर बीटा सेमी अँगल ऑफ ग्रू. हा तुम्हाला इथं व्ही बेल्ट ड्राईव्हच्या कॅल्क्युलेशनमध्ये इथं घ्यायला लागतो. तो कशामध्ये तुम्ही घेणार, आता साइन बीटा आहे. साइन बीटा म्हणजे तो डिग्रीमध्येच घेणार तुम्ही. ओके. डिग्रीमध्ये घेणार बीटा, डिग्रीमध्ये. बीटा फक्त डिग्रीमध्ये, थिटा रेडियनमध्ये तुम्हाला घ्यावं लागतं. आता इथं थिटाचं रेडियन परत कसं करायचं, तर π/180 मल्टिप्लाय करायचं. ओके. तर अशा पद्धतीची ड्रायव्हिंग टेन्शनचे 2 रेशो आहेत. फ्लॅट बेल्ट ड्राईव्हसाठी वेगळा आहे आणि व्ही बेल्ट ड्राईव्हसाठी वेगळा आहे. तर प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघताना व्यवस्थित बघायचं की फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह दिलाय का व्ही बेल्ट ड्राईव्ह दिलाय, ते महत्त्वाचं आहे. ते बघायचं आणि त्याप्रमाणे फॉर्म्युला वापरावा तुम्हाला लागेल. ओके. तर अशा पद्धतीनं हे झाले टेन्शन्स ऑन टाईट साइड आणि स्लॅक साइड. हे 2 टेन्शन झाले आणि त्याचे रेशो आपण पाहिले. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की हे सगळं रोटेटिंग आहे, म्हणजे इथं सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं सेंट्रिफ्युगल टेन्शन त्या बेल्टवर ऍक्ट होणार आहे. सेंट्रिफ्युगल टेन्शन. मग ते फक्त काय होतं, इकडं आणि इकडं ऍड करावं लागतं. सेंट्रिफ्युगल टेन्शन टाईट साईडच्या टेन्शनमध्ये ऍड होतं आणि स्लॅक साईडच्या टेन्शनमध्ये ऍड होतं. तर सेंट्रिफ्युगल टेन्शन कशामुळं, इथले सर्व पार्ट कसे आहेत, रोटेटिंग आहेत. त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आणि त्यामुळे सेंट्रिफ्युगल टेन्शन ऍक्ट होतं. आता सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला फिजिक्समध्ये किंवा मेकॅनिक्समध्ये तुम्ही शिकला असाल, तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो. तर तोच आपलं टेन्शन म्हणजे काय, फोर्सच आहे. म्हणजे तोच फॉर्म्युला काय असणार आहे, टेन्शनसाठी असणार आहे. तर पुढचं टाईपचं टेन्शन आहे सेंट्रिफ्युगल टेन्शन. सेंट्रिफ्युगल टेन्शन. तर सेंट्रिफ्युगल टेन्शन कशाने दाखवतात, TC. ओके. TC असं नोटेशन दाखवतात आणि युनिट काय असणार आहे त्याचं, न्यूटन. टेन्शन म्हणजे फोर्सच आहे, म्हणजे युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर सेंट्रिफ्युगल टेन्शन कशामुळे ऍक्ट होते, ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कशामुळे ऍक्ट होते, ड्यू टू रोटेटिंग पार्ट्स किंवा रोटेशन. त्याच्यामुळं कंटिन्युअस रोटेशन आहे, त्याच्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो. ओके. आणि त्याच्यामुळे सेंट्रिफ्युगल टेन्शन. आणि TCचा फॉर्म्युला काय आहे, m/v². मास ऑफ बेल्ट इंटू व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट त्याचा स्क्वेअर. ओके. तर m म्हणजे काय असणार आहे, TC म्हणजे काय पहिल्यांदा लिहितो मी. तर TC म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल टेन्शन. सेंट्रिफ्युगल टेन्शन. त्यानंतर m म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ बेल्ट. मास ऑफ बेल्ट ते असणार आहे kg मध्ये, हे न्यूटन मध्ये. आणि v म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट. व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट. आता मास ऑफ बेल्ट कसं काढू शकतो आपण, या बेल्टचं मास कसं काढू शकतो, त्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी रो इज इक्वल टू काय असते, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम.
मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम काय असणार आहे या बेल्टचं, तर हा जर फ्लॅट बेल्ट असेल तर व्हॉल्यूम काय असणार आहे, त्या बेल्टची विड्थ इंटू त्याची थिकनेस इंटू त्याची लेंथ. बरोबर. तीन साईडचं मल्टिप्लिकेशन म्हणजे व्हॉल्यूम असते. तर बी इंटू टी इंटू एल हे असणार आहे व्हॉल्यूम. मग मास इज इक्वल टू काय येईल, हे व्हॉल्यूम इकडे मल्टिप्लाय होईल. म्हणजे मास इज इक्वल टू काय येईल, रो इंटू बी इंटू टी इंटू एल. तर हे मासचा इथं व्हॅल्यू टाकायची आणि व्हेलॉसिटी ऑफ बेल्टची व्हॅल्यू काय असेल ती जर इथं टाकली तर आपल्याला सेंट्रिफ्युगल टेन्शन मिळतं. ओके. तर अशा पद्धतीनं आता यातलं जे यम मास कशामध्ये आहे, केजी मध्ये आहे, व्हेलॉसिटी कशामध्ये असणार आहे, मीटर पर सेकंद मध्ये. ओके. आता हे मास जर केजी मध्ये असेल तर डेन्सिटी कशामध्ये असते आपल्याला माहिती आहे, केजी पर मीटर क्यूब मध्ये. ओके. विड्थ कशामध्ये असणार आहे, मीटर मध्ये, थिकनेस मीटर मध्ये आणि लेंथ मीटर मध्ये. ओके. तर हे मीटर क्यूब होईल पुढचं, म्हणजे मीटर क्यूब कॅन्सल, केजी युनिट येते. ओके. अशा पद्धतीनं युनिट्स सगळी व्यवस्थित आपल्याला माहित पाहिजे. युनिट्सवरून सुद्धा आपण बरंच काही, आपले आन्सर बरोबर आहेत का चुकीचे आहेत, फॉर्म्युले आपण डिराईव्ह करतोय ते बरोबर आहे की नाहीत, हे सगळं युनिटवरून सुद्धा समजतं. आता मासचं युनिट केजी यायला पाहिजे आपल्याला माहिती आहे. ओके. तर ह्या पुढच्यावरून युनिट केजी होतंय का ते आपण चेक करू शकतो. बाबा बीचं युनिट मीटर आहे, टीचं मीटर आहे, एलचं मीटर आहे, हे झालं मीटर क्यूब. आणि रोचं आहे केजी पर मीटर क्यूब, म्हणजे मीटर क्यूब इथं खाली आहे आणि हे वरचं मीटर क्यूब कॅन्सल होईल आणि केजी फक्त शिल्लक राहील, म्हणजे बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक डेरिव्हेशनमध्ये हे सगळं चेक करू शकतो. पलीकडच्याचं युनिट आणि अलीकडचं युनिट हे सेम आलं पाहिजे तर आपलं ते डेरिव्हेशन बरोबर आहे असं म्हणायचं किंवा फॉर्म्युला बरोबर आहे असं म्हणायचं. आता इथं न्यूटन येते का बघा, हे टी सीचं युनिट काय आहे, न्यूटन. मग इकडं न्यूटन येते का, तर मासचं युनिट काय आहे, केजी. आणि याचं युनिट काय होणार आहे, व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद, त्याचा आहे स्क्वेअर. म्हणजे काय झालं इथं, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. ओके. म्हणजे काय होणार, युनिट काय होणार, बघा न्यूटन होतंय का युनिट. ओके. तर अशा पद्धतीनं हे होतं सेंट्रिफ्युगल टेन्शन. आता यानंतर आपल्याला मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट बघायचं आहे. पुढचं टेन्शन, 3 टाईपची टेन्शन झाली आतापर्यंत. तर चौथं टेन्शन आहे मॅक्झिमम टेन्शन. ओके. मॅक्झिमम टेन्शन. तर आता मॅक्झिमम टेन्शन काय असेल, आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम टेन्शन कोणतं असतं, टाईट साईडवर, आणि स्लॅक साईडला कसं असतं, टेन्शन कमी असतं. इथलं जे T1 आहे ते जास्त असतं आणि T2 कमी असतं. बरोबर. पण मॅक्झिमम टेन्शन काय असणार आहे, TC त्यामध्ये प्लस करावं लागेल. बरोबर. सेंट्रिफ्युगल टेन्शन सुद्धा ऍक्ट होते बेल्टवर पूर्ण, म्हणजे इथं TC तुम्हाला ऍड करावं लागेल आणि इथं सुद्धा तुम्हाला TC ऍड करावं लागेल. मग आता मॅक्झिमम कोणतं झालं दोन्ही मधलं, TCची व्हॅल्यू सेमच असणार आहे. ती दोन्हीकडे ऍड केली तर T1च इथलं टेन्शन मॅक्झिमम राहणार आहे, कारण हे ऑलरेडीच मॅक्झिमम आहे, त्यात अजून TC प्लस केलं ते ऑलरेडीच मॅक्झिमम, म्हणजे अजून मॅक्झिममच राहणार आहे. आणि यात TC ऍड केलं तरी ते मिनिममच राहणार आहे, कारण हे T2 ऑलरेडीच मिनिमम आहे, त्यात एवढंच TC आपण ऍड करतोय म्हणजे ते मिनिममच राहील याच्यापेक्षा. म्हणजे मॅक्झिमम टेन्शन काय असणार आहे, तर टाईट साईडवरचं टेन्शन, टोटल टेन्शन. ओके. मॅक्झिमम टेन्शन काय असणार आहे, टी मॅक्सनं आपण दाखवतो. याचं युनिट सुद्धा काय असतं, न्यूटन. तर टी मॅक्स इज इक्वल टू काय येईल, T1 प्लस TC. T1 प्लस TC म्हणजेच टी मॅक्स इज इक्वल टू पुढं काय येईल, तर T1 प्लस TCचा फॉर्म्युला काय आहे, mv स्क्वेअर. अशा पद्धतीनं मॅक्झिमम टेन्शन या ठिकाणी येणार. त्यानंतर नेक्स्ट टाईपचं टेन्शन आहे इनिशियल टेन्शन इन बेल्ट. हे एक टाईपचं टेन्शन आहे, इनिशियल टेन्शन. आता आपण जर बघितलं बेल्ट, सपोज हे रोटेटिंग नाही, सगळं स्टेशनरी आहे, रेस्ट कंडिशनला आहे, आणि 2 पुलीज आहेत त्याच्यावर आपल्याला बेल्ट बसवायचे. पहिल्यांदाच आपण बेल्ट पुलीजवर बसवतोय
तर असा सहज आपण असा बेल्ट बसवू शकतो का? नाही. असा आपण ओढून बसवतो ना, ताणून थोडा बसवतो, म्हणजे फ्रिक्शनल ग्रिप मिळावा. टाईट सुरुवातीलाच आपल्याला बेल्ट टाईट करावा लागतो. मग ते टाईट करण्यासाठी जे फोर्स लागतोय किंवा जे टेन्शन लागतंय त्याला आपण काय म्हणतो? इनिशियल टेन्शन. ओके, तर पुढच्या टाईपचं टेन्शन आहे इनिशियल टेन्शन. इनिशियल टेन्शन आणि ते किती असावं त्यासाठी एक्सपेरिमेंट्स करून किंवा ट्रायल्स घेऊन एक स्टँडर्ड फॉर्म्युला ठरवला की बाबा एवढं इनिशियल टेन्शन असलं पाहिजे तर तुमचा बेल्ट म्हणजे कमी स्लिपनं ड्राय होईल. त्यासाठी इनिशियल टेन्शनसाठी एक फॉर्म्युला आहे, तेवढं टेन्शन आपलं बेल्ट ड्राईव्हमध्ये असलं पाहिजे तर तो विदाउट स्लिप तो बेल्ट ड्राईव्ह व्यवस्थित चालणार. ओके, तर इनिशियल टेन्शन म्हणजे काय? इन ऑर्डर टू इन्क्रीज फ्रिक्शनल ग्रिप द इनिशियल टायटनिंग ऑफ बेल्ट इज रिक्वायर्ड. तर त्या इनिशियल टायटनिंगमुळे येणारं जे टेन्शन आहे ड्यू टू इनिशियल टायटनिंग, इनिशियल टायटनिंगमुळे जे येणारं टेन्शन आहे त्याला म्हणायचं इनिशियल टेन्शन. आणि ते दाखवतात कशानं? टी नॉट म्हणजे इनिशियल टेन्शन. ओके, त्याचं युनिट आहे न्यूटन. आणि ते किती असावं इनिशियल टेन्शन? तर T1 + T2 + 2TC डिवायडेड बाय 2 एवढं असलं पाहिजे. इनिशियल टेन्शन हे एवढं असलं पाहिजे, T1 + T2 + 2TC डिवायडेड बाय 2. T1 म्हणजे काय? टेन्शन ऑन टाईट साईड. T2 म्हणजे टेन्शन ऑन स्लॅक साईड. TC म्हणजे सेंट्रिफ्युगल टेन्शन. ओके, एवढं असलं पाहिजे. आता जर सेंट्रिफ्युगल टेन्शन निग्लेक्ट केलं, सेंट्रिफ्युगल टेन्शन जर आपण निग्लेक्ट केलं, कारण ते कमी असते ऑलरेडी, तर ते जर निग्लेक्ट केलं तर इनिशियल टेन्शन काय येणार? फक्त T1 + T2 डिवायडेड बाय 2 असं इनिशियल टेन्शन येणार. निग्लेक्टिंग TC, सेंट्रिफ्युगल टेन्शन जर निग्लेक्ट केलं तर इनिशियल टेन्शन आपण एवढंच घ्यायचं, हे पुढचं फक्त निग्लेक्ट होईल. ओके, अशा पद्धतीनं हे इनिशियल टेन्शन आपण बघितलं. आता इनिशियल टेन्शन आपल्याला म्हणजे गरजेचं असते, कारण टायटनिंग आपल्याला म्हणजे गरजेचंच असते. बेल्ट ड्राईव्हमध्ये टायटनिंग पाहिजे सुरुवातीलाच, कारण त्याच्यामुळे फ्रिक्शनल ग्रिप आपल्याला मिळतो आणि स्लिप कमी होते. मग हे इनिशियल टायटनिंग आपण कसं करू शकतो? तर एक तर बेल्ट आपण असं बसवल्यानंतर दोन शाफ्टमधलं सेंटर डिस्टन्स आपण असं वाढवू शकतो, त्याच्यामुळे हा बेल्ट काय होईल? टाईट होईल. ओके, हे एक करू शकतो. आणि दुसरं काय करू शकतो? अजून आयडलर पुली वापरू शकतो. जिकडं स्लॅक साईड आहे तिथं आयडलर पुली वापरून आपण टाईट करू शकतो. म्हणजे इथं जर मी आयडलर पुली वापरली तर हे काय होईल? टाईट होईल. आपण आयडलर पुली ड्राईव्ह एक टाईपचा ड्राईव्ह होता त्यामध्ये बघितलेलं, आयडलर पुली वापरल्यामुळे काय झालं? दोन्ही साईड टाईट होत होते. म्हणजे इनिशियल टेन्शन वाढवण्यासाठी आपण आयडलर पुली वापरू शकतो. आणि इनिशियल टेन्शन जास्त असलं की फ्रिक्शनल ग्रिप मिळणार आणि स्लिप कमी होणार. ओके, अशा पद्धतीनं बेल्ट ड्राईव्हमध्ये अशा टाईपची डिफरंट टेन्शन्स होती. तर कोणती कोणती टेन्शन्स आहेत परत एकदा मी सांगतो. टेन्शन ऑन टाईट साईड, टेन्शन ऑन स्लॅक साईड, त्यांचा रेशो फ्लॅट बेल्ट ड्राईव्हसाठी T1/T2 इज इक्वल टू e⁻μθ आणि व्ही बेल्ट ड्राईव्हसाठी T1/T2 इज इक्वल टू e⁻μθ डिवायडेड बाय साइन बीटा. ओके, त्यानंतर पुढचं टेन्शन आहे सेंट्रिफ्युगल टेन्शन. इट इज ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल टेन्शन काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ बेल्टचा स्क्वेअर, mv². ओके, त्यातलं m म्हणजे काय? तर m कसं काढायचं? रो इंटू b इंटू t इंटू l. ओके, मास ऑफ बेल्ट आपण त्या पद्धतीने काढू शकतो. त्यानंतर कोणतं टेन्शन आपण बघितलं? सेंट्रिफ्युगल टेन्शन नंतर मॅक्झिमम टेन्शन एक बघितलं, मॅक्झिमम टेन्शन. तर मॅक्झिमम टेन्शन म्हणजे काय? ते सेंट्रिफ्युगल टेन्शन आपण जर ॲड केलं टाईट साईड आणि स्लॅक साईडला तर मॅक्झिमम टेन्शन कोणतं असतं? टाईट साईडवरचं T1 + TC, त्याला आपण टोटल टेन्शन असं म्हणतो. आणि त्यानंतर इनिशियल टेन्शन, इट इज ड्यू टू इनिशियल टायटनिंग अँड ते किती असावं? T0 इज इक्वल टू, जर सेंट्रिफ्युगल टेन्शन कन्सिडर केलं तर T1 + T2 + 2TC डिवायडेड बाय 2. आणि T0 जर कन्सिडर केलं तर
टी सी जर कन्सिडर नाही केलं तर T1 प्लस T2 डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीनं इनिशियल टेन्शन असते. आता सेंट्रिफ्युगल टेन्शनमध्ये एक माझ्याकडून गोष्ट सांगायची राहिली सेंट्रिफ्युगल टेन्शनमधली. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे त्यातलं मासचं जे युनिट आहे ते के जी फक्त नाही, फक्त के जी युनिट नाही, ते टी सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. तर या मासचं ओनली के जी युनिट नाही, तर काय युनिट आहे के जी पर मीटर लेंथ, के जी पर मीटर लेंथ ऑफ बेल्ट, लेंथ ऑफ बेल्ट असं म्हणजे व्हॅल्यू दिलेली असते आपल्याला. प्रॉब्लेममध्ये देताना आपल्याला काय दिलेलं असतं 10 के जी पर युनिट लेंथ, 10 के जी पर मीटर लेंथ असं मासचं युनिट दिलेलं असतं. म्हणजे मास जे आपण फॉर्म्युला घेतला रो इंटू बी इंटू टी इंटू यल, हा जो फॉर्म्युला आपण घेतला तर हे ऑलरेडीच काय दिलेलं असतं एम डिवायडेड बाय यल, एम डिवायडेड बाय यल ची व्हॅल्यू दिलेली असते आपल्याला. ओके, एम डिवायडेड बाय यल ची व्हॅल्यू दिलेली असते. तर इकडचं यल आहे ते इकडं डिवाइड होतं आणि ही व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. त्यामुळं याचं युनिट काय असतं के जी पर मीटर. इथलं जे यमचं युनिट आहे ते काय आहे के जी पर मीटर. मग याचं युनिट व्हेलॉसिटीचं मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. मग 1 मीटर जाते आणि काय राहते के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मग याला म्हणजेच काय न्यूटन. ओके, तर अशा टाईपचं हे असते. तर इथं जे यम दिलेलं असतं ते के जी पर युनिट लेंथ ऑफ बेल्ट असं दिलेलं असतं. तर ते तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना व्यवस्थित बघायचं. इथं यम टाकताना काय टाकायचं के जी पर मीटर लेंथ ऑफ बेल्ट, म्हणजे मास पर मीटर लेंथ ऑफ बेल्ट, त्याची व्हॅल्यू इथं टाकायची. ओके, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं डिफरंट टाईपची टेन्शन्स बेल्ट ड्राईव्हमध्ये आहेत. तर यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक आपण लास्ट असणार आहे. तर त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह किंवा पॉवर ट्रान्समिशन कसं म्हणजे किती होतं त्यासाठी काय डेरिवेशन आहे का ते बघणार आहे. आणि मॅक्झिमम पॉवर किती ट्रान्समिट होऊ शकते बेल्ट ड्राईव्हमधून त्यासाठी आपण मॅक्झिमम वापरून ते डेरिवेशन ती जी कंडिशन आहे ती फाइंड करणार आहे. ओके, तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.